फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. अखेर यांनी स्वीकारला गोव्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व सातत्यपूर्ण सामाजिक कार्याने विटे शहरातील प्रत्येकाला परिचित असणारे आदर्श समाजसेवक अनिल मनोहर बाबराप्पा यांनी अखेर पुरस्काराच्या रूपात मोठा सन्मान स्वीकारला. विटा नगरीचे सुपुत्र व भारतीय जनता पक्षाचे विटे शहरातील तळमळीचे नेते माजी नगरसेवक अनिल मनोहर बाबर उर्फ आप्पा यांचा गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नॅशनल अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. भारत सरकारचे 2 मंत्री, इजिप्तचे उद्योगपती, मलेशियाचे उद्योगपती, बेळगावचे खासदार, कोल्हापूरचे महापौर, दिल्लीचे इंजिनियर, बिदरचे अतिरिक्त पोलीस प्रमुख असा दिग्गजांच्या सहीने अनिल व बाबर आप्पांना त्यांच्या सत्कारासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून कितीतरी पुरस्कारासाठी अनिल बाबर यांना मानांकन देण्यात आले होते. पुरस्कार सत्कारासाठी निमंत्रित करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारला नव्हता. मात्र गोव्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक व गोवा या 5 राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अनिल बाबर यांचा समावेश होता आणि सहकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अनिल बाबर यांनी पक्षाचा निधी, संस्था किंवा संघटना यामधील पैसे अशी कोणतीही मदत स्वतःसाठी किंवा पक्षाच्या कामासाठी घेतली नाही. उलट स्वतःच्या कमाईच्या रकमेतून अनेक समाजोपयोगी जनहिताचे उपक्रम राबवले. गेल्या अनेक वर्षापासून गोरगरिबांना अत्यल्प दरात जेवण देणे, देवांग समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण पोशाख देऊन सन्मान करणे, दिवाळीमध्ये मुस्लिम व मागासवर्गीय समाजासाठी दर्जेदार स्वादिष्ट फराळ दिवाळी भेट देणे, रमजान ईदनिमित्त सवलतीच्या दरात दर्जेदार दूध उपलब्ध करून देणे, नाताष्टमीनिमित्त प्रतिवर्षी 10,000 पेक्षा जास्त लाडू प्रसाद वाटप करणे, अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांना यथोचित मदत करणे, राम मंदिर प्रतिष्ठापना दिनी संपूर्ण विटे शहरात प्रसाद वाटप, अडल्या नडल्या गोरगरिबांना वेळोवेळी यथोचित मदतीचा हात देणे, कोरोना काळात व अन्य आपत्तीग्रस्त काळात सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील नागरिकांना विविध स्वरूपातील मदत करणे असे प्रचंड सामाजिक कार्य अनिल बाबर यांनी स्वखर्चातून जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून उभे केले आहे आणि याची जाहिरात प्रसिद्धी स्वतःहून कधीच केली नाही. अशा कार्याची दखल अनेक वेळा विविध संस्था, संघटना, पुरस्कार देणारे संयोजक यांनी घेतली होती व पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनंती केली होती. परंतु आपण करतो ते काम समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने करतो. सामाजिक बांधिलकी जपणे व अडल्या नडलेल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे मी वेगळे काही करत नाही म्हणून मी पुरस्कार स्वीकारू शकत नाही असे अनिल आप्पा बाबर यांनी नम्रपणाने सांगितले होते. मात्र गोवा येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहावे असा आग्रह निकटवर्तीयांनी व कार्यकर्त्यांनी धरला आणि आप्पांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी विटा येथील माजी नगरसेवक अनिल आप्पा बाबर यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना वाजत गाजत नेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विटे शहरातून जनसेवा ग्रुपचे कुमार लोटके, दत्तात्रय तारेकर, मनोज खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल अनिल बाबर आप्पा यांच्यावर विविध क्षेत्रातून व विविध स्तरातून अभिनंदनाचा तसेच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलश मंगल कार्यालय विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली. आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा. तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय, तासगाव नाका, विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे. आमचा संपर्क
9145 94 55 11 92 26 59 99 00.